मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. व्याजवाडी यात्रेनिमित्त आज आपण ही खिलार सर्व बैल आज पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आज बैल बघू. आणि आज पाऊस जास्त प्रमाणात झालेला आहे, त्यामुळं चिखल हा झालाय बघा मित्रांनो. आता सध्या आपण बैल पाहू. काय काय काढतो जरा. कोण कोण आपलं सनीला किंवा कर्नाटक मधून आणला. पाऊस पडतोय मस्त पैकी. ही बैल आपण अशी पाहतोय, नामांकित देखील सुंदर. कुठे आपला बैल? होय दिला होय. अशी अतिशय देखणी सुंदर अशी बैल आज मित्रांनो पाहतोय आपण. बघताय चिखल कसा झाला. कुठे घ्या घेणार ना. काय ए बैल धरून राहिली नीट उभं म्हणजे काय अडचणच. हो हो आपला घरचा बैल त्याला टाका तुमच्या. हो हो मग नमस्कार. अशी मोठी बैल आपण पाहतोय. अशी अतिशय करंट. गेला बहुतेक गेला बहुतेक गेला. मित्रांनो बैल गेला पळून. चला आपल्याला तीच पाहिजे. हो हो हा बी जाईल. राणाच
गावला गावला बैलाचा धुमाकूळ केला पळून. मित्रांनो, समाज बघितल्यानंतर बैल काय काय अशी एकारी करंट बाणीची असतात. तर 22 पोरांना हा घेऊन गेला बैल. आता त्याला अलगूज बिलगूज आणून कसं घालून आणतात का काय बघू आपण. अशी बैल समाज पाहिला किंवा वाद्य पाहिलं की अशी बैल बितारतात. ही त्यांना मारायची गरज नाही किंवा काय नाही, त्यांना एक करंटच असतो चांगल्या पद्धतीचा. आणि अशीच बैल इकारी ह्या भागात लागतात आणि पाहिजेतच. जवळ जवळ गेलं पाहिजे, त्याशिवाय पवित्र कळणार नाही. आता काय करतोस, हा नाद आहे म्हणल्यावर जत्रा सोडून आपण इकडं आलोय खास बैलाला पाहिला, त्याचा करंट पाहिला. काय चुकून सर एडवाड लागला का पाय. काय माहिती नाही, इथलाच एक वाढ इथलाच आहे. अरे ह्याचा एक बैल काय सगळ्या भागात पांढरे कपडे घालतो. बैल जरा बिथरलाय मित्रांनो. धरा 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 नीट धरा. धरा धरा तुम्ही धरा, जवळ धरा की जरा जवळ धरा जरा जवळ धरा. काठीमुळे बेत असेल तो. काय करा माहितीये का, असंच घ्या. ऊन येतं इकडून, नेमकं दिसल चांगलं. हा इकडूनच घ्या. फिरवून घ्या बरं का, फिरून घ्या. ओके हा यस रिचल झालं. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज नेहमीप्रमाणे 2026ची व्याजवाडीची यात्रा संपन्न होत आहे. तरी आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, तर त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ जराशी. नमस्कार. नमस्कार, मी संतोष पिसाळ, माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच व्याजवाडी. आज आमची बाळसिद्धनाथ देवाची यात्रा चैत्री पौर्णिमेच्या अशा सुवर्ण महोत्सवावर साजरी होत आहे. सालाबादप्रमाणे ही यात्रा अतिशय उत्साहामध्ये आम्ही साजरी करत आहोत. आज ज्योतिबाची बी यात्रा कोल्हापूर येथे संपन्न होत आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही खास करून गावातल्या युवा वर्गांनी असे हे बैल, नामांकित बैल, यात्रेसाठी तयार केलेले बैल आज आम्ही यात्रेला घेऊन आलेलो आहोत. यात्रा अतिशय आनंदामध्ये. आता थोड्याच वेळात आमच्या गावचे 4 काठे आहेत. 4 काठ्यामध्ये गेरेवाडी, मालुसरेवाडी, त्याचबरोबर माळी समाजानं आमचा
एक पिसाळ खुता आणि पिसाळचा एक गाडा अशा पद्धतीनं हा रथयात्रा इथून सुरू होते ते व्याजवाडी गावापर्यंत जाते. अतिशय सर्व जाती धर्माचे सर्व लोक ह्यामध्ये आनंदानं सहभागी होत असतात आणि हे ह्या दिवसाचं एक वेगळंच महत्त्व असतं. त्याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे आणि ही एक पारंपरिक आमच्या वाडवडिलांपासून आमच्या पूर्वजांपासून चाललेली ही यात्रा आहे. ही अशीच अखंडपणे बाळसिद्धनाथाच्या कृपेने चालत राहणार आहे. मूळतः बाळसिद्धनाथ हे आमचं ग्रामदैवत आहे आणि त्याची यात्रा दरवर्षी या दिवशी येत असते. असंख्य आमच्या महिला माता भगिनी आणि आमचा युवा वर्ग पै पाहुणे या यात्रेमध्ये उत्साहानं सामील होतात. बावधानच्या बगाडानंतर या परिसरामध्ये ही एक मोठी यात्रा संबोधली जाते. वैराटगडाच्या कुशीत आणि पावनभूमीत हे गाव वसलेलं आहे आणि संपूर्ण या गावाला इतिहास चांगला आहे. शेती समृद्ध आहे आणि एक चांगल्या पद्धतीने या गावामध्ये या गावाचा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे. आणि अशा या देवाची बाळसिद्धनाथाची बुवासाहेबाची लक्ष्मी मातेची हनुमानाची उद्या हनुमान जयंती आहे ती सुद्धा उत्साहामध्ये आम्ही साजरी करतो आणि वेगवेगळे कार्यक्रम या निमित्तानं आम्ही आयोजित करत असतो. त्याचा सर्वजण लाभ घेत असतात आणि आपण बावधन खिलार प्रेमी आपल्या सतत तुमचं निश्चितच मला कौतुक करावं असं वाटतं की आपण जिथं या खिलाऱ्यांचा बैलांचा मेळा भरला जातो किंवा उत्सव असतो तिथं आपण येता आणि एक वेगळ्या पद्धतीनं लोकांना प्रोत्साहित करता आणि एक वेगळी आगळी प्रसिद्धी तुमच्या माध्यमातून या सर्व गोष्टीला मिळते. त्यामुळं निश्चित आम्हाला यातून प्रेरणा मिळते. तुमचं शतशः आभार आणि बाळसिद्धनाथाच्या देवालयाच्या यात्रेला आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि सर्वांना आमच्या गावातील तमाम लोकांना ग्रामस्थांना महिलांना विशेष करून आलेल्या सर्व पाहुण्यांना या यात्रेच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. एकाला एसटीला धरलं तर सोडूच नका. बैल परत मारणार. एसटीला सोडूच नका. परत धरला की धराच तुम्ही एसटीला सोडू नका अजिबात. आता बैल झोपाय जराशी सुरुवात झालेली आहे. एक 2 मिनिटात आता काट्या हे एक 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 2 पुढे हालतील.